शेतकरी मित्रांनो, हे कांद्यासाठी जे आपण खत वापरलं आहे दडस यांच्या प्लॉटवरती बांगरडे, आता जी शूटिंग आपण पाहिली त्या कांद्याला हा बघा कांद्याचा पोत, त्याच्या मानाबिना कशा फुगलेत एकदम जोरात, साईज पण अगदी फास्ट व्हायला लागलं दिसते. आत्ताशी दुसरं पाणी दिलेलं आहे. जे आपलं प्लॅन्टोमिल जे खत आहे, जे शेतकऱ्यांच्या गळ्यातील जे ताईत झालेलं आहे आता चालूला, त्याचा हा लाईव्ह रिझल्ट तुम्ही बघू शकता. आपण शूटिंग तर काढलेलीच आहे ऑलरेडी. दोन्ही कांद्याचं जी काही साईज आहे, ज्याला टाकलेलं नाही त्याची आणि दुसरं जे टाकलं आहे त्याचं, तर हे रिझल्ट बघू शकता तुम्ही. अगदी अप्रतिम रिझल्ट आलेला आहे. तर काका, तुमच्या हातातला जो कांदा आहे, तुमच्या हातातला कांदा, ह्या कांद्याला आपण प्लॅन्टोमिल आणि ग्रोशिल घातलं नव्हतं, बरोबर? ह्याची साईज एक समान झालेली नाही, बरोबर? बारीक मोठा एकदम. ओके, बरोबर आहे ना? का चुकीचं आहे काय? हा, खरं आहे ना? आणि खरं सांगायचं, खरं टिकतं, खोटं टिकत नाही. आणि संतोष शेठ, तुमच्या जो हातातला कांदा आहे, ह्या कांदा तुमच्या हातातला जे आहे, ह्या कांद्याचा हे साईज दाखवा बघू दे शेतकरी मित्रांना, खरं काय आणि खोटं काय. ह्या कांद्याला आपण प्लॅन्टोमिल वापरलेला आहे. हा प्लॉट इकडं झाला, बरोबर? आणि इकडच्या प्लॉटला वापरलं होतं, इकडल्या प्लॉटला काय टाकलं नव्हतं आपण. तर खरं सांगायचं, आपलं खत खोटं आहे का खरं आहे? हा, एकदम खरं आहे ना? शेतकऱ्यांनी वापरावं का नाही वापरावं? 100% वापरावं. ठीक आहे, धन्यवाद.